ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे रुळावर रॉड ठेवल्याचं प्रकरण म्हणजे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय महाराष्ट्र एटीएसनं व्यक्त केला आहे। यापूर्वी झालेले 3 रेल्वे अपघात देखील घातपाताचंच कृत्य असल्याचा अंदाजही एटीएसनं व्यक्त केला आहे। आता या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे, मात्र या निमित्तानं दहशतवाद्यांची नवी मोडस ऑपरेंडी पुढे आलेली आहे। दिवा रेल्वे रुळावर जो रॉड सापडलेला होता, हा रॉड केवळ एक अपघात नाहीये, अपघाताने तिथे पडलेला नव्हता, तर ते एक दहशतवादी कृत्य असू शकतं असा अंदाज महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने व्यक्त केलेला आहे। आणि त्यामुळे यापूर्वीचे जे अपघात रेल्वेचे झाले त्यामागे सुद्धा अशाच प्रकारे घातपात घडवण्याची मोडस ऑपरेंडी असू शकते अशी शक्यता आता समोर येऊ लागलेली आहे। मेरे लोको पायलट ने, असिस्टेंट लोको पायलट ने, हमारे लोको इंस्पेक्टर भी उस ट्रेन पर थे। उन्होंने बहुत ही अलर्टनेस से बहुत ही सही समय पर अपना पूरा कार्य पूरा किया और एक दुर्घटना को बचाया। इसकी पुलिस इसकी जांच कर रही है और इसमें हमें सिटी पुलिस से और जीआरपी से पूरा सहयोग मिल रहा है और आशा है कि हम जल्दी ही पता कर पाएंगे कि इसके पीछे कौन लोग हैं। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। अजित, अत्यंत धक्कादायक असा हा संशय व्यक्त करण्यात केलेला आहे। एटीएसनी काय नेमके तपशील एटीएसच्या हाती लागलेले आहेत, कुठल्या कुठल्या आधारावर एटीएसनी हा घातपाताचा संशय व्यक्त केलाय? अमोल, फक्त एटीएसच नाही तर एनआयए देखील या निष्कर्षापर्यंत पोहोचलेली आहे की जो प्रकार घडलेला आहे, जो त्या ठिकाणी जो रॉड मिळालेला आहे, मोठा एक चॅनल असतो रेल्वे रुळाचा, तोच रेल्वे रुळावरती आडवा टाकण्यात आला होता। आणि याआधी 3 ज्या घटना घडलेल्या आहेत, इंदोर पटना एक्सप्रेस, अजमेर एक्सप्रेस आणि हिरकुंड अपघात जो गेल्या शनिवारी झाला होता, हे देखील रात्री 11 वाजता घडले होते अपघात। आणि त्यामध्ये कमीत कमी 40 लोक ते जास्ती असं 150 लोक या संपूर्ण 3 अपघातामध्ये मृत पावले होते। अशी ही घटना लक्षात घेता आणि ज्या पद्धतीनं तो संपूर्ण रॉड त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, ही सगळी थेरी लक्षात घेता रात्री 11चं टायमिंग, कारण का जे 3 अपघात आज झालेले ते देखील रात्री 11 वाजताच झाले होते। आणि जी जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती देखील रात्री 11 वाजता दिवा जो ब्रिज आहे, दिवा आणि मुंब्राच्या मध्ये, त्याच ब्रिज जो ब्रिज आहे त्या ब्रिज दरम्यान ती जाते। म्हणजे कुठे ना कुठेतरी ह्या संपूर्ण 3 घटनेची आणि 4थी घटना जी झाली नाही, जो अपघात झाला नाही सुदैवाने, पण त्या ठिकाणी रेल्वेचं टायमिंग आणि त्यांची जी पूर्णपणे थिअरी आहे ती सेम आहे। त्यामुळे कुठे ना कुठे हे संपूर्ण झालेले अपघात जे आहेत हा एक दहशतवादी कट असू शकतो, कारण का पटना आणि इंदोर या जो त्या ठिकाणी जो अपघात झाला होता त्या संपूर्ण अपघातामागे पाकिस्तानी आयच्या जी दहशतवादी संघटना आहेत त्यांचा हात असल्याच्या केंद्राकडून सांगण्यात आलं होतं आणि तशाच प्रकारचा अपघात घडवण्याचा या ठिकाणी कट होता। म्हणजे एकूणच या संपूर्ण जो अपघात घडलेला आहे, दिव्याजवळ जो आडवा रॉड मिळाला आहे, तो जवळपास 350 किलोचा तो आणि 15 फुटी जो आडवा रॉड आहे, या संपूर्ण घटनेमुळे हा कुठेतरी दहशतवादी कट होता। पण तो जे लोको पायलट होते हरेंद्र कुमार यांच्या सतर्कतेमुळे तो ही संपूर्ण जी घटना आहे ही टळलेली आहे। पण एक निश्चित झालेलं आहे, दहशतवादाची ही नवीन युक्ती आहे, नवीन चेहरा आहे। आतापर्यंत आरडीक्स असेल किंवा 93चा ब्लास्ट असेल, 26/11चा बेजान हल्ला असेल, पण आता अशा पद्धतीने अपघात करून जास्तीत जास्त लोक कसे मृत पावतील किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान कसं होईल, कारण का एक अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 12 ते 24 तास त्या लाईनवरून त्या ठिकाणून ट्रेन जात नाही, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होतं। अशा परिस्थितीमध्ये हा दहशतवादाचा एक नवीन चेहरा आहे काय, नवीन युक्ती आहे का, या संपूर्ण दृष्टीकडे एनआयए आणि महाराष्ट्र एटीएस दोघंही बघतायत। त्यामुळे नक्कीच प्राथमिक जे प्रथमदर्शनी दोन्ही तपास यंत्रणा ज्या आहेत त्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या आहेत की हा दहशतवादी हल्ल्याचा कट असू शकतो। बिलकुल, धन्यवाद अजित या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।